हे मी तुम्हाला आज आला पेस्ट झाले लोक यायचे आज मरणाचे आज शेतकरी डब साहेब 100% मदत करू। आमची एकच मागणी साहेब, आता तुम्ही एक प्रयत्न करा फक्त की हा जो डाटा होता तुम्ही 1058 विहिरी झाल्या 1058 विहिरी कॅन्सल झाल्या, तुमचं म्हणणं सगळ्यात अगोदर त्यांना प्राधान्य। आपले बघा त्या एनआयसीच्या डाट्यावर पुन्हा ते रिसर्च करणार आपल्याला, ठीक आहे 8 दिवस लेट पुन्हा आपल्याला प्रस्ताव तयार करून पुन्हा ते लॉग इन करावं लागेल। नवीन उतारे तर लावावे लागतील ना। राधाकिशनजी काकडे लक्षात घ्या, काही शेतकऱ्यांनी माझ्याकडे प्रूफ आहे, उद्या परवा मी गुन्हा दाखल करणार। एकाच माझी तुम्हाला एक विनंती आहे, जो चोर असेल जो त्याला पकडा असेल त्याला मारून करू, याची काय करते बरोबर साहेब, आम्ही सत्यवादी लोक आहे, आम्ही तुमच्या सोबत आम्ही सोबत पण एक पाहिलं का काल एक गरीबावर अन्याय साहेब तुमचेच लोक गुन्हेगार आहे, पैसे घेऊन डबल काम जे केले माझ्या कामात कर्मचारी माझ्या काळात केलं काय हे आता चालू आहे, याच्यात पैसे घेऊन इंजिनियर लोकांना काम केली, तुम्ही खरं म्हणले तुम्ही जे बोलले खरं आहे ना, प्रत्येक गावात सर तुम्ही जे बोलता नाही खरं आहे, पण मग याला कारणीभूत तुमचे बी लोक आहे ना काहीतरी नाही बघा काल नाही माझ्या वेळेस तुमच्या अधिकाऱ्यांना शेतकरी दुसरा मुद्दा आमचा हा एक प्रश्न सॉल्व्ह करा। मला एक सांगा, तुमच्या अधिकाऱ्यांना ज्या जिओ टॅगिंग केल्या तेव्हा हे शेतकरी बोळाबावडा शेतकरी फसला या ठिकाणी, आपण जिओ टॅगिंग केल्या, त्यांना सांगितलं तुमची विहीर चालू झाली आहे, या बोळ्या बावड्या शेतकऱ्यांना विहीर या गोष्टी आमचं म्हणणं असं आहे, ज्या विहिरी तुमच्या कॅन्सल झाल्या काय झाल्या पहिली प्रायोरिटी घ्या, आपण या लोकांची लिस्ट बनवा, तो कोणी असं त्यानं काय त्याची काशी केली कस विहीर म्हणून करताना, पण त्याला न्याय देण्याचं काम तुम्ही करा, प्रायोरिटी करू, संपला विषय। आणि जे आता याच्यात काही गोष्टी आता तुम्ही तुमच्या क्लिअर कट मजुरी याच्यामध्ये मशिनरी कोणती वापरायची ते पण दिलेलं आहे, क्रेन वापरता येते, नंतर ब्लास्टिंग करता येतं, मजूर रोजगार हमी कायदा हा मजुराला मजुरीसाठी आहे, ही योजना नाही, कायदा आहे, नाही तसं नाही, मजुरानेच काम केलं पाहिजे, क्लिअर कट मशीन जप्त केलं जाईल आणि गुन्हा दाखल केला जाईल, याच्यामध्ये कुठलीही तडजोड होणार नाही। साहेब आता मजुराला ही योजना नाही, विनंती राहील, आम्ही या ठिकाणी जे आंदोलनाच्या माध्यमातून ज्या मागण्या केल्या या शासन दरबारी आणि पोहोचवल्याच्या नंतर रिस्यू तुम्ही आम्हाला देशाल 100% आणि तुम्हाला विनंती आहे, आम्ही या ठिकाणी कुठल्या राजकीय स्टंट मधून स्टंट करायला आलो नाही, या ठिकाणी राजकारण गेलं चुलीत, पण आम्हाला शेतकरी महत्वाचं। माझी तुम्हाला एक विनंती आहे पुन्हा सर्व शेतकऱ्यांना, प्रत्येक गावातून फील्ड बंधाऱ्याचे प्रत्येक शेतकऱ्याने प्रस्ताव ग्रामपंचायतीकडे द्या, आपण ते 80,000 रुपये अकुशल जे आहे एका महिन्यामध्ये काम होतं, आणि ते काम झाल्यावर ज्या लोकांचे दगड पडले ते त्याच्यात टाकायचे, ऐका अतिशय सोपं काम आहे तालुक्यामध्ये।